नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर के नॉलेज या एज्युकेशन चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही कोणत्याही प्रकारच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर आपला चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. त्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आहे 7 फेब्रुवारी. आज घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडीवर आपण काही प्रश्न तयार केले आहेत. त्या प्रश्नांचा फायदा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये होईल. मित्रांनो, तुम्ही पहिल्यांदा आपल्या चॅनेलवरील हा व्हिडिओ पाहत असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. चला आपण काल झालेल्या प्रश्नांची उजळणी पाहू. प्रश्न पहिला, स्वच्छता पंखवाडा पुरस्कार 2025 प्रथम पुरस्कार कोणी जिंकला? याचे उत्तर आहे पॅरादीप बंदरगाह याने 2025 चा स्वच्छता पंखवाडा पुरस्कार जिंकलेला आहे. हा पुरस्कार 2026 मध्ये देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न, DRDOने अलीकडे कोणत्या तंत्रज्ञानाचे यशस्वी परीक्षण केले आहे, ज्याचा वापर हवा ते हवा या मिसाईलमध्ये होणार आहे? याचे उत्तर आहे सॉलिड फ्युएल डक्टेड रॅमजेट हे एअर टू एअर मिसाईलमध्ये वापर होणार आहे. पुढचा प्रश्न, भारताचा पहिला महिला औद्योगिक पार्क कोणत्या राज्यात सुरू होणार आहे? याचे उत्तर आहे आंध्र प्रदेश या राज्यामध्ये महिलांचे पहिले औद्योगिक पार्क सुरू होणार आहे. पुढचा प्रश्न, भारत सरकारने कोणती नवीन टॅक्सी सेवा सहकार तत्वावर चालू केली आहे? याचे उत्तर आहे भारत टॅक्सी या नावाने भारत सरकारने नवीन टॅक्सी सेवा सुरू केली आहे. पुढचा प्रश्न पाहू. ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स 2025-26 अहवालानुसार शहरी विकास आघाडीत मिळवलेले राज्य कोणते आहे? याचे उत्तर आहे महाराष्ट्र राज्याने या इंडेक्समध्ये प्रथम क्रमांकानुसार शहरी विकासात आघाडीवर असलेले राज्य बनले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे उत्तर आहे अरविंद पनागारिया यांची 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न पाहू. सध्या चर्चेत असलेल्या पेन्नार नदीचा जलविवाद कोणत्या दोन राज्यादरम्यान आहे? याचे उत्तर आहे तमिळनाडू आणि कर्नाटक या दोन राज्यात पेन्नार नदीवरून वाद चालू आहे. पुढचा प्रश्न, प्रो रेसलिंग लीग 2026 चा विजेता कोणत्या टीमने जिंकलेले आहे विजेतेपद? याचे उत्तर आहे हरियाणा थंडर्स या संघाने प्रो रेसलिंग लीग 2026 चे विजेतेपद जिंकलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 हे वर्ष कोणते वर्ष म्हणून घोषित केले आहे? याचे उत्तर आहे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असे संयुक्त राष्ट्र महासभेने 2026 चे वर्ष घोषित केले आहे. पुढचा प्रश्न, खंजरचा 13वा आवृत्ती लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये पार पडला? याचे उत्तर आहे भारत आणि किर्गिस्तान यांच्यामधील खंजर हा सराव आसाम या ठिकाणी पार पडला आहे. मित्रांनो, चला आपल्या आजच्या प्रश्न उत्तरांच्या व्हिडिओला सुरुवात करू. प्रश्न पहिला, वुमेन प्रीमियर लीग 2026 चा विजेता संघ कोणता ठरला आहे? याचे उत्तर आहे सी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिलांचा. या संघाने दिल्ली कॅपिटल्स या संघाला हरवून या वर्षीचा WPL विजेतेपद पटकावलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू. त्या अगोदर आपण WPL विषयी माहिती पाहू. महिला प्रीमियर लीग ही भारतातील महिलांची व्यावसायिक T20 क्रिकेट लीग आहे. ही लीग BCCI म्हणजे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ यांनी सुरू केली आहे. पुरुष IPLच्या धर्तीवर महिलांसाठी ही स्पर्धा सुरू करण्यात आली आहे. WPL ची 2023 मध्ये पहिली आवृत्ती झाली
तर 2026 मधील ही 4थी आवृत्ती होती. मित्रांनो 2026 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनी दिल्ली कॅपिटल्स या संघाला हरवून 2026 चे विजेतेपद जिंकले आहे. 2025 मध्ये मुंबई इंडियन्स या संघाने पुन्हा दिल्ली कॅपिटल्स या संघाला हरवून 2025 चे विजेतेपद जिंकले होते. पुढचा प्रश्न पाहू. भारताने ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन कोणत्या देशासाठी चक्रीवादळाच्या वेळी मदत म्हणून राबविण्यात आले होते? याचे उत्तर आहे सी. श्रीलंका या देशासाठी ऑपरेशन सागर बंधू हे ऑपरेशन भारताने राबवले होते. पुढचा प्रश्न पाहू. रुबल नागी यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे? याचे उत्तर आहे बी. जागतिक शिक्षक पुरस्कार. हा पुरस्कार रुपल नागी यांना दुबईमध्ये देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पाहू. अंदमान आणि निकोबार बेटांना कोणते केंद्र म्हणून ओळखले जाणार आहे? याचे उत्तर आहे सी. ब्लू इकॉनॉमी केंद्र म्हणून अंदमान आणि निकोबार या बेटांना ओळखले जाणार आहे. याबद्दल थोडक्यात माहिती पाहू. अंदमान आणि निकोबार बेटे भारताच्या ब्लू इकॉनॉमी चे प्रमुख केंद्र म्हणून विकसित केले जाणार आहे. सहकार सागरी माशांच्या शेतीसोबत सागरी शैवाल शेतीला प्रोत्साहन देत आहे. केंद्र सरकार प्रायोगिक प्रमाणावर शैवाल शेतीचा प्रकल्प राबवत आहे. 2030 पर्यंत 1.12 दशलक्ष टन उत्पादनाचे करण्याचे उद्दिष्ट असून यामुळे स्थानिक रोजगाराच्या संधी आणि नवीन उद्योग विकसित होतील. मुख्य तपशील काय आहे? यातील उद्दिष्ट काय आहे? तर अंदमान आणि निकोबार बेटांना ब्लू इकॉनॉमीचा हब बनवणे. प्रोत्साहन कोणी दिले या हबसाठी? तर सरकार सागरी शैवाल लागवड आणि माशांच्या शेतीला चालना देत आहे. प्रकल्प वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद, सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट द्वारे बेटांवर प्रायोगिक प्रमाणावर व्यावसायिक शैवालचे अभ्यास सुरू आहे. मित्रांनो पुढचा प्रश्न पाहू. महाराष्ट्राच्या मुलींच्या टेनिस संघाने 69व्या राष्ट्रीय शालेय स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे? याचे उत्तर आहे ए. सुवर्ण पदक महाराष्ट्राच्या मुलीने टेनिस या संघाने जिंकले आहे. पुढचा प्रश्न पाहू. 2026 साली जगातील सर्वात श्रीमंत माणूस कोण ठरला आहे? याचे उत्तर आहे सी. एलन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. पुढचा प्रश्न पाहू. 2026 मध्ये ICC अंडर-19 पुरुष विश्वचषक कोणत्या संघाने जिंकला? याचे उत्तर आहे ए. भारत या संघाने इंग्लंड या संघाला हरवून 2026 चा ICC वर्ल्ड कप जिंकला आहे. मित्रांनो याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहू. 2026 मध्ये झिम्बाब्वे येथे झालेल्या ICC अंडर-19 पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करून ऐतिहासिक विजयाचा षटकार मारला आहे. म्हणजेच मित्रांनो हे विजेतेपद भारताने 6व्यांदा जिंकले आहे. यावेळी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. तर यामध्ये वैभव सूर्यवंशी यांनी शतक झळकावलेले आहे. पुढचा प्रश्न पाहू मित्रांनो. दक्षिण अमेरिकेतील सर्वोच्च शिखर माउंट एकाकांगू आवर तिरंगा कोणी फडकवला आहे? याचे उत्तर आहे सी. कबाक यानो यांनी या सर्वोच्च शिखरावर तिरंगा फडकवला आहे आणि त्या कुठल्या आहेत? अरुणाचल प्रदेशच्या आहेत. पुढचा प्रश्न पाहू. फेब्रुवारी 2026 मध्ये संरक्षण मंत्रालयाने कोणत्या कंपनीला मिनीरत्न कॅटेगरी 1 चा दर्जा दिला आहे? याचे उत्तर आहे बी. यंत्र इंडिया लिमिटेड या कंपनीला मिनीरत्न कॅटेगरी
1चा दर्जा देण्यात आला आहे. पुढचा प्रश्न आणि शेवटचा प्रश्न पाहू. जगातील पहिले व्यावसायिक अवकाश स्टेशन हेवन-1 कोणत्या खाजगी कंपनीने विकसित केले आहे, ज्याला 2027 मध्ये लॉन्च करण्यात येणार आहे? याचे उत्तर आहे वास्ट या कंपनीने व्यावसायिक अवकाश स्टेशन हेवन हे विकसित केले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. थँक यू.